नमस्कार, मी नंदू चव्हाण। आज 15 ऑगस्ट 78वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतामध्ये खूप अतिशय उत्साहामध्ये सर्वत्र साजरा झाला। रत्नागिरी दिल्ली अशा प्रकारे स्वातंत्र्य दिवस आज साजरा झाला। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रत्नागिरीमध्ये असंख्य प्रकारची आंदोलनं झाली। त्या आंदोलनं ही नेहमीप्रमाणे एक ठराविक ठिकाण आहे, जयस्तंभ, ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी सर्व आंदोलन आपापल्या मागण्या आहेत त्या घेऊन बसत असतात आणि त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन त्या आंदोलकांना भेटून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करत असतात, काहींना ग्वाही देत असतात आणि ह्या सर्वांच्या वरती सर्वांचा अंकुश म्हणून जिल्हाधिकारी साहेबांचा असतो। आज सकाळपासून एक प्रामुख्याने गोष्ट बघण्यात आली की या ठिकाणी सगळेच जण उपोषणाला बसलेले आहेत, परंतु त्यातले ठराविकच एकाच दुसरे आंदोलक असतील जे आपले आंदोलन आटपून आपापल्या घरी गेले आहेत, मात्र बाकीचे सर्वच आंदोलक या ठिकाणी तसेच पडून आहेत। कारण का त्यांच्याकडे बघण्यासाठी प्रशासनाला कोणाला प्रशासकीय अधिकाऱ्याला वेळच नाही आहे। ना जिल्हाधिकारी आहेत, ना CO साहेब आहेत, ना तहसीलदार आहेत। माझ्या माहिती तर मगाशी तहसीलदारांना फोन लावण्यात आला होता तर ते रात्री म्हणाले की मी दौऱ्यावर आहे। मला त्याची काहीच कल्पना नाही की म्हात्रे साहेब, तहसीलदार साहेब एवढ्या रात्री कुठच्या दौऱ्यावर होते। BDO साहेब येऊन गेले, BDO साहेब म्हणाले की तहसीलदार साहेब येतील। या सगळ्या गोष्टी चालू आहेत, प्रत्येकाचे विषय वेगवेगळे आहेत, त्या विषयाप्रमाणे प्रत्येकाचे अधिकारी येऊन भेटतील असं आम्हाला अपेक्षित होतं। परंतु पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये इतक्या वर्षामध्ये असं बघायला मिळालं की रात्रीचे 10:30 वाजले आहेत, परंतु सकाळपासून बसलेले आंदोलक ते आधी आपल्या जागी ठाम आहेत, कारण का त्यांना कोण प्रशासकीय अधिकारी भेटायला आलेले नाही। दुसरा मुद्दा असा आहे की आज संध्याकाळ झाली, संध्याकाळी आम्ही इथं बसलेलो आहोत, तर त्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनात एक गोष्ट आली की भारतामध्ये मोदी साहेबांनी हर घर तिरंगाचा नारा दिला आहे आणि त्या हर घर तिरंगाच्या नाऱ्याप्रमाणे आपण 13, 14, 15 ऑगस्ट सतत सर्वत्र, कोण गाडीवर, कोण कारवर, कोण घरावरती, सर्वत्र आपल्याकडे तिरंगा झेंडा लावून प्रत्येकजण आपला आनंदोत्सव साजरा करतोय। कारण का हा एक सोहळा आहे, नुसतं स्वातंत्र्य दिवस आहे तर सोहळ्यासारखा एकत्रित आपण सर्वांनी आनंद द्विगुणित करावा यासाठी मोदी साहेबांनी हा नारा दिला। परंतु एक शोकांतिका अशी आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एरियामध्ये एक 100 फुटी तिरंगा ध्वज स्तंभ आहे ज्याच्यावरती आपला तिरंगा डौलाने फडकतो, परंतु तो हर घर तिरंगाचा जी वेळ होती 13 तारीख त्यापर्यंत तो लागलेला नव्हता। काल 14 तारखेला तो पूर्वसंध्येला, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मी बघायला आलो होतो, त्यावेळेला तो होता। 14 तारखेला तो ध्वज फडकला आपल्या इथे, पण तो 13 तारखेला नव्हता। ठीक आहे, काही कारणं असतील, कलेक्टर साहेब त्याची उत्तर देतील, परंतु कलेक्टर साहेबांना माझी विचारणा आहे की संपूर्ण रस्त्याला रोषणाई आहे, संपूर्ण ऑफिसला रोषणाई आहे, शासकीय कार्यालय रंगरंगोटी झाली आहे, तिरंगमय झाली आहेत, परंतु ज्या ठिकाणी खरोखर रत्नागिरीतला 100 फुटी ध्वज जो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे त्या ठिकाणी अंधार काय, त्या ठिकाणी कुठच्याही प्रकारची रोषणाई नाही, कुठच्याही प्रकारची लाईट नाही। माझ्या माहितीप्रमाणे कलेक्टर ऑफिसमध्ये जे काम चालू आहे त्यांची लाईट पत्र फिरवण्यात आली आहे का तर तिथे उजेड पडावा म्हणून, अन्यथा पूर्णपणे तिरंगा ध्वज ज्या ठिकाणी आहे आमच्या रत्नागिरीतला सर्वात उंच तिरंगा ध्वज ज्या ठिकाणी डौलाने फडकतोय त्या ठिकाणी कुठच्याही प्रकारची रोषणाई नाही आहे आणि ही खंत आम्हाला आहे आणि ह्या पूर्ण ह्याची जबाबदारी स्वतः जिल्हाधिकारी यांनी घ्यावी आणि मला वाटतं त्यावर त्वरित कारवाई व्हावी। कारण का राष्ट्रध्वजाचा अपमान हा मीच नाही, भारतातला रत्नागिरीतला कुठचाही सामान्य नागरिक कोणीही सहन करणार नाही आणि ह्याची कारणं जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आम्हाला द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे।